बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे प्यार मिला प्रीत मिली मेरे यार को, बड़ी प्यारी चीज मिली मेरे यार को। अहो ऐका ना, प्यार मिला प्रीत मिली मेरे यार को, बड़ी प्यारी चीज मिली मेरे यार को। अरे भावा थांब तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त बनवायचे आपल्या चॅनलला पहिल्यांदा लाईक सबस्क्राईब कर, कारण का या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकचे अशा प्रकारे व्हिडिओ येतील. एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल. ओके ओके मित्रांनो, आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल थंबनेल बघून जमत असाल तर मित्रांनो तुमच्या देखील मित्राचा इथे लगीन ठरला असेल तर तुम्ही हा इथे व्हिडिओ बनवू शकता. ओके सिकीपीठ आणि बीटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. ओके सिकीपीठ अशा प्रकार आहे. ओके ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. ओके आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला देखील सांगा. तुमच्या मित्राचं लगीन हे असेल तर तुम्ही बनवू शकता, काय अडचण नाही. ओके तर प्लसवर ज्याचे मीडियामध्ये येते मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्याला 3 डॉट क्लिक आमच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं आपला इमेज वाढवून घ्यायचं आहे. ओके इथवर वाढल्यानंतर या फोटोला अशा पर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर त्या फोटोला डुप्लिकेट करायचं आहे. तर डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं आहे, अशा पर दिसून जाईल. आता वरचा इमेजवरती क्लिक करून तर मोमोज जाऊन इथं तुम्ही जी साईज आहे ती बरोबर 600 करून घ्यायचं आहे. तर मी 600 बरोबर करून घेतो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि कमेंट देखील करा. ओके जबरदस्त कमेंट करायचे. 600 केलेलं आहे. ओके आणि त्या 600 केल्यानंतर बॉर्डर आहे ते ओपन करून घ्यायचं. स्टोक ओपन करून व्हाईट घ्यायचं आहे. व्हाईट गेल्यानंतर थोडे जे वाढवा बॉर्डर आणि तो व्हाईट शॅडो अनबल्ट करा. ओके अनबल्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपला इमेज दिसून जाईल. आता इथून पुढे काही पुढे बघा इमेजेस कसे ॲड करायचे आहेत. पहिल्यांदा आपण छोटे आहेत ते ॲड करून घेऊया इमेजेस. ओके इथे ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. ओके तर मी तर ॲड करून घेतो. सिंगल आपलं बीट येथे ॲड करून घेऊया. ते मी ते ॲड करून घेत आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आता इथून पुढे बघू शकता बीट कसं आहे 3 बीटमध्ये आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे आपला एक इमेज राहिलेला आहे. इथे एक आपला इमेज राहिलेला आहे. ओके तर हा इमेज इथं एका बीटमध्ये ठेवायचा आहे. आता इथून पुढे बघू शकता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. इथून पुढे 3 बीटमध्ये ठेवायचा आहे. ओके तर मी इथं 3 बीटमध्ये ठेवलेला आहे. ओके बघू शकता 1 2 म्हणजे 4 हे असतात. 3 बीट आपल्या हिशोबाने आहेत. ओके अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणखीन एकदा लावतो बघू शकता अशा प्रकारे आणखीन एकदा मी इथे घेतलेलं आहे. ओके तर अशा प्रकारे घेतलेलं आहे. ओके तर मी देखील लास्टपर्यंत करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला आता कळत नसेल तर भविष्य लास्टला आपण इमेजेस 2 बीटमध्ये ठेवलेलं आहे. तशा प्रकारे तुम्ही मग ॲड करू शकता. ओके आता ॲड केल्यानंतर इतकं झालं नाही एडिटिंग आपलं, अजून इथं काम आपल्याला भरपूर आहे. ओके इथे यायचं आहे म्हणून इथून यायचं आहे बरोबर 10.18 पेक्षा इथं प्लस जायचं ए रेक्टँगल टू 3 डॉट कंपोजवरती क्लिक करायचं आहे. ग्रेड टूची जाऊन इथं तुम्हाला हे दिसायचं आणि मधल्यावरती इथं मधला जो काय दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे. ही थोडं अशावर वाढवून घ्यायचं आहे. ओके सेंटरला इथं ॲड करून घ्यायचं. सेंटरला ॲड केल्यानंतर पहिला आपण इथं व्हाईट करूया. व्हाईट आहे तिथं ब्लॅक करूया आणि इकडचा ब्लॅक आहे ते आपण रिमूव्ह करूया. रिमूव्ह केल्यानंतर अशा प्रकारे हे करून घ्यायचं. गेल्यानंतर थोडं आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. सर्वात आधी ओढून घेतल्यानंतर थोडं आपण याला याच्यावरती जायचं अशा प्रकारे आणि अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. ओके तर लईच काय झालेलं आहे अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं आहे. ओके ठेवल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं आहे, तुम्हाला पुढे यायचं आहे. इथं आपण PNG ॲड केली तर यायचं आहे. तसंच जाऊन तुम्हाला इथं मी PNG घेतलं आहे. PNG देखील कसं झाले ते कमेंट करून नक्की सांगा. वाटली PNG एकदम जबरदस्त केलं. सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता तुमचं इंस्टा यूट्यूब लोगो टाका. बॅक या. बॅक आल्यानंतर सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्या. चेंजेस आहेत इफेक्ट लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. केल्यानंतर इथं आपण व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये यानंतर अजूनही सबस्क्राईब केलं तर मित्रांनो करून घ्या. 1 नंबरच्या वरच्या फोटोला आपण पेस्ट करायचं आहे. केल्यानंतर अशावर दिसेल. परत बॅक आल्यानंतर सेकंड पॅक ओपन करून घ्या. 2 नंबरचा जो काही इफेक्ट आपला आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर इथं देखील चेंजेस आहेत. ओके तर बघू शकता तर आपण आता खालच्या या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर असं स्टाईलचे इफेक्ट दिसून जाईल. परत नाही यायचं तुम्हाला इथं या खालच्या लेअरला देखील पेस्ट करून घ्यायचं आहे
आणि त्यातले वरच्या हाईट करून घ्यायच्या आणि पेस्ट करलं 2 आहेत ते ऑन करून घ्यायचं. केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण टेक्स्टला क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन इथं सर्च करायचं आहे फेड इन फेड आउट. ओके, फेड इन फेड आउट इथं सर्च करायचं आहे. इथं येईल. ओके, इथं आलेलं आहे. इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. नंतर सोडायचा हा इफेक्ट कॉपी करायचा, म्हणजे कसा आपला इफेक्ट दिसून जाईल तुम्हाला लावतो. तर बघू शकता. तर आपला इफेक्ट असं दिसणार अशा प्रकारे. बॅक यायचं आहे. आणखीन एकदा बॅक आल्यानंतर 3 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, आता लास्टचा इफेक्ट मित्रांनो महत्त्वाचा आहे, तो एंडपर्यंत. आता इथवरून तुम्ही व्हिडिओ बघत आला असाल तर लास्टपर्यंत बघा. ओके, तर आता इथं झूम करतो. तर पहिले आपले 5 इमेजेस आहेत, त्या 5 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. गेल्यानंतर यातलं तुम्ही चॅनल RGB सिलेक्ट करा किंवा इथून तुम्ही काढू शकता, काय अडचण नाही. मी आहे ते ठेवलेलं आहे डेमोमध्ये. तर मी 5 आपल्या इमेजेस नाही तर छोटे इथं 3 आहेत त्याला देखील पेस्ट करतो. तर बघू शकता आपण इथे केलेलं आहे. ओके, तर आता लास्टचा आपण इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे आणि एकदा बॅक आल्यानंतर आपल्याला लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर अशा पद्धती दिसेल. आणि तुमचा यूट्यूबचा लोगोही नसेल तर तुम्ही इथं कॉपी करायचं, कॉपी लेअर करायचं आहे. केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे, पेस्ट करायचं. जस्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर हा लेअर आहे ते लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. ओढून घेतल्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुमचं कुठले सोशल मीडिया टाकू शकता. मी ते छोटं करतो, पूर्णपणे छोटं इतकंच ठेवायचं आहे आपल्या लोगोने. ते वरती सेट करून घ्यायचं आहे. इथे मी सेंटरला सेट करून घेतले तर रेड पट्टी दिसते बा. ओके, तर आणखीन एकदा दिसते. ओके, तर अशा प्रकारे सेंटरला झालेलं आहे. आता आपण इफेक्ट कॉपी केलेले आहेत. आता बघूया, आता लास्टला आपण 3 बीटमध्ये फोटो पेस्ट केलेले आहेत. आता इथे चेंजेस आहेत तुम्हाला लास्टला सांगेन मी. ओके, तर इथे मी पेस्ट करून घेतो सर्वात आधी. तर पेस्ट करून घेतले. आता मी बोललो होतो चेंजेस आहे, तर चेंजेस बघा. पहिल्या याला काय नसणार आहे. इथे यायचं, इथं एक्सपोजर गामा इफेक्ट सिलेक्ट करायचं. इथं की बरोबर आहेत का बघायचे आहेत, ॲनिमेशन की. ओके, तर इथं मी ॲनिमेशन की बरोबर इथं बघू शकता. अशा पद्धतीने दिसून जाईल. थोडं झूम करा म्हणजे कळेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बरोबर ही इकडं थोडं कला आणि मधोबर घ्या. ओके, तर इथं घ्यायचं म्हणजे लाईट एक अशा पद्धतीने लागेल. ओके, तर मी ही देखील ही बरोबर नाही, थोडं पण इथं बरोबर आहे. ओके, ही थोडं बरोबर आहे. ओके, सेंटरला आपण ॲड करून घ्यायचे. तर ही देखील अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. ही बरोबर आहे. ओके, 2 नंबरची. पण लास्टचं देखील बरोबर असणार आहे नाही. ओके, तर बघा असं चुकामुका होत्या. तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितले की एकदम परफेक्ट आपला व्हिडिओ बनतो. लास्टच्या 3 आहेत ती इथं काढून टाकायचे. प्लस असं करायचं, 3 काढून टाकायचे. काढून टाकल्यानंतर बघू शकता इफेक्ट आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. आणखीन एकदा बघा, इफेक्ट चेकिंग करा झालेत का. ओके, ते एक्सपोर्ट ते क्लिक करायचं. रिसर्च 17 आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.